अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे गुरुपौर्णिमा निमित्त श्री स्वामी चरित्र सारामृतांची 21 दिवसाची सेवा कशी करावी आणि नियम अटी आज ह्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेणार आहोत. 20 जून ते 10 जुलै ह्या 21 दिवसाचा कालावधीमध्ये आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे. आता मी लवकर व्हिडिओ का बनवत आहे की मध्ये आपण 20 तारखेपासून तर 10 जुलैमध्ये आपल्याला जर अडचण येत असेल, आपले दिवस असतील तर त्या अगोदर सेवा सुरू करावं, म्हणून मी आज लवकर व्हिडिओ बनवत आहे. तर आता आपल्याला तुम्हाला जर मधले पिरियड येत नसेल, मधली तारीख नसेल, तर तुम्ही 20 जूनपासून सुरू करू शकता. जर मध्ये अडचण असेल तर आधी 5 दिवस तुम्हाला ते पुढे जातं, म्हणून 21 दिवसाची आपली सेवा होत नाही, म्हणून आधीपासूनच आपल्याला सुरू करायची आहे. किंवा मध्ये काही अडचणी असेल, अडथळा येत असतं, म्हणून त्या सेवा आपल्याला खंडित होतात, म्हणून ह्या सेवा आपल्याला आधी सुरू करायची आहे. आणि जर अडचण येत नसेल तर तुम्ही करू शकता. तर 21 दिवस कंटिन्यू ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. 20 तारखेपासून सुरू केलं तर 10 तारखेपर्यंत बरोबर 21 दिवस आपले होतात. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचे आपण गुरुपौर्णिमा, हे स्वामी महाराज आपले गुरु आहेत, म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपल्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. गुरुचं कृतज्ञ आपल्यावर खूप आहे, त्यांचं उपकार आपल्यावर खूप काही आहेत, म्हणून त्यांच्या उपकार असेच त्यांची परतफेड करण्यासाठी आपण तर काही परतफेड करू शकत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं आपण त्यांच्या चरणाजवळ जाण्याचा आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे. जेवढे काही आपण स्वामी महाराजांची जेवढी सेवा करू तेवढं स्वामी महाराजाजवळ आपण जात राहतो. स्वामी महाराजांची सेवा करणं सगळ्यांना शक्य नाही. जे भाग्यवान असतात त्यांना स्वामी सेवा करायला भेटत असते. तर आता स्वामी सेवा कोणकोणती करायची बघा. 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करायची आहे, आणि ह्या संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य आहे. 21 दिवस आपल्याला नॉनव्हेज घ्यायचंच नाही. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. शक्य असेल तर अन्न वर्ज्य करायचं आहे. आपल्याला खोटं बोलायचं नाही, कुणाला मन दुखवायचे नाहीत, वाईट विचार करायचे नसतात. त्याचबरोबर आपण अचानक समजा कुठं आपल्याला बाहेर जाणं झालं, गावाला जाणं झालं, तर अन्न घेतलं तरी चालेल, पण शक्यतो आपण आपल्या घरचंच अन्न खावं. ह्या सेवा आपल्याला, हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता बघा सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत. आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ आहे. हा 21 अध्यायाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत आणि त्याच्यात 21 अध्याय आहेत. ते दिंडोरी पुनीत केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ते 21 अध्याय पूर्ण वाचलं तर एक पारायण घडतं. तर आपल्याला 21 पारायण करायचे आहेत. 21 दिवसामध्ये 21 पारायण करायचे आहेत. आता समजा 21 पारायण, जर एक अध्याय पूर्ण आपल्याला वाचायला 1 तास लागतं. समजा आता 1 तास आपल्याला वाचायला जमत नसेल तर आपल्याला 7 अध्याय वाचायचा आहे. 3 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट करायचं आहे. नंतर मग तुमचे 21 दिवसामध्ये असे 7 पारायण होऊन जाईल. आणि जर तुम्ही 3 अध्याय वाचून केला तर 21 दिवसामध्ये तुमचे 3 पारायण होईल. तर अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचे आहेत. 21 दिवसामध्ये 21 पारायणच करा. 21 अध्याय पूर्ण वाचा. 21 पारायण होतील. जेवढी जास्त स्वामी सेवा करू तेवढी स्वामीच्या हृदयापाशी आपण स्वामीजवळ जाऊ. काही तुमची विशेष काही मनोकामना असेल तर तुम्ही संकल्पयुक्त 21 पारायण आवर्जून करा. आता आपल्याला 21 वाचनासाठी, पारण्यासाठी काय काय लागणार आहे. एक स्वामी महाराजांचा आपला फोटो, आपल्या मंदिरामध्ये फोटो लागणार आहे, आणि पहिल्या दिवशी नारळ आणि खडीसाखर लागणार आहे. बसनाला आसन लागणार आहे, आणि समोर एक छानसं तुपाचा दिवा आणि सुगंधित अगरबत्ती लावायची आहे.
लावून आपल्या मनातलं जे काही इच्छा आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि तुमची इच्छा स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि मग आपल्याला स्वामी महाराजांना धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि स्वामी महाराजांसमोर नैवेद्य अर्पण करून ओवाळून आपली विनंती करून मग वाचनाला एक पाठ घ्यायचा आहे ग्रंथ ठेवण्यासाठी. त्या ग्रंथावर एक आपलं पाठावरती आसन ठेवायचं आहे, आसनावरती तो ग्रंथ ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला बसण्याची व्यवस्था करायची आहे. मग वाचनाला सुरू करायचं आहे. शक्य होईल तर आपण एकच वेळ ठरवा, म्हणजे सकाळी जर वाचायला जमत असेल तर सकाळीच वाचा, संध्याकाळी वाचायला बसत असाल तर संध्याकाळीच वाचा. एकाच वेळेमध्ये एकाच टाईमवरती जर वाचलं तर त्याचं जास्त अनुभव येतं असं म्हटलं जातं. जर तुम्हाला 8 वाजता वाचायला जमत असेल तर 8 वाजता कोशिश करा आणि त्याच वेळेमध्ये वाचा. आज 8ला वाचले, उद्या 10ला वाचले, परवाला 11ला असं नाही. अनुशासनमध्ये काम करायचं असतं, अनुशासनमध्ये सेवा करायची असते. कुठेही बघा आपण मोठ्या मोठ्या मंदिरात जातो तिथं अनुशासन असतं. ज्या वेळेमध्ये आरती होती त्याच वेळेमध्ये तिथं आरती केली जाते आणि छोटे मंदिर असो किंवा मोठे मंदिर असो तर वेळेचं बंधन असतं. त्या वेळेतच केलेली सेवा फलदायी ठरते आणि जास्त लवकर फलित होते. आपल्या लवकर मनोकामना पूर्ण होतात. म्हणून आपलं वेळ ते एकच ठरवा आणि जो तुम्हाला जो वेळ जमेल तोच वेळ पहिल्या दिवशी ठरवायचा आहे आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला वाचन करायचं आहे. दुपारी पण वाचन करू शकता, सकाळी, संध्याकाळी, पहाटे, अगदी रात्री केलं तरी पण काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाला कोणते नियम नाही. त्याचबरोबर आता आपले 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर दररोज 21 अध्याय असे 21 पारायण होतील. त्याच्यानंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ सारामृतांचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. 11 माळी जप करा. त्याचबरोबर तारक मंत्र आहे. तारक मंत्राचं सुद्धा आपल्याला 11 वेळी जप करायचा आहे. तारक मंत्र हा हे सिद्ध मंत्र आहे आणि आपल्या जीवनामधून प्रत्येक संकटातून तारून नेणारा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणताना सुद्धा काहीतरी उपाय करायचे असतात. तारक मंत्र म्हणत असताना आपल्याला समोर एक पाट ठेवायचा आहे. पाटावरती 2 अगरबत्ती लावायची आहे आणि ती अगरबत्ती हिची जे काही रक्षा आहे, ती जी काही उदी आहे, ती उदी त्या पाण्यात पडावं असं ते ग्लास ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ती अगरबत्ती लावायची आहे. अशी आडवी लावा, उभी लावा, कशी लावा, पण तिची उदी ती आहे ते त्या पाण्यात पडावं आणि मग आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायचं आहे. 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, तुमची इच्छा. किती जास्त म्हणाल तेवढंच तुम्हाला फायदा होणार आहे. तर तारक मंत्रसुद्धा हे 21 दिवसामध्ये 21 वेळेस आवर्जून म्हणा. त्याचबरोबर बघा आता ह्या सेवा सगळं करायला आपल्याला स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ वाचण्यासाठी 1 तास लागतो. 11 माळी जप करण्यासाठी 10 मिनटं आणि तारक मंत्रासाठी 10 मिनटं. तर अशी सगळे मिळून आपल्याला तास दीड तास ही सेवा होत असते. आता काही कारणाने बघा कोणाचे छोटे मुलं असतात किंवा काही जॉब असतं, ऑफिस असतात, कोणाला काही कारण जर असेल तर जमत नसेल तरीही तुम्ही दररोज 3-3 अध्याय वाचून 3 पारायण आवर्जून करा किंवा आपण पारायण वाचायला तुम्हाला जमत नसेल तर 11 माळी जप करा किंवा 21 माळी करा किंवा 51 माळी. 21 दिवस स्वामी महाराजांची 51 माळी, 108 माळी असे 121 दिवस हे महाराजांना द्या. महाराजांचा संकल्प करून सेवा करा. माळी जप करण्याची सेवा करा किंवा तारक मंत्र जप करण्याची सेवा करा किंवा श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाची सेवा करा किंवा कोणतीही सेवा तुम्ही करा किंवा नाहीतर मग तुम्ही ह्या 21 दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकता. 3 पारायण होतात. 3 किंवा जमत नसेल तरी 1 तरी पारायण ह्या 21 दिवसामध्ये करू शकता गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र पारायणचे नियम आपल्याला माहितीच आहेत. त्याचे कडक नियम आहेत. त्याची नियमावली गुरुचरित्र जो पेज आहे त्याच्या पहिल्या पानावर सगळे माहिती दिलेली आहे. ह्या 7 दिवसामध्ये 3 गुरुचरित्र करू शकता किंवा 2 करू शकता. पण ह्या 4 गुरुचरित्र वाचण्याला खंड पडू कामा नये.
म्हणून तर हे गुरुचरित्र पारायण वाचण्याचे खूप नियम आहेत. भूमिशयन करायचं असतं, कांदा लसूण खायचं नसतं, नॉनव्हेजवर जास्त, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात. तर ह्या 21 दिवसामध्ये अशा प्रकारे तुम्ही स्वामी सेवा करा. तुमच्या जीवनातले कोणतेही संकटे असू द्या, काही दुःख असू द्या, काही अडचणी असू द्या, ते स्वामी महाराजांच्या कृपेने ते सहज निवारण होतात. स्वामी म्हणतात बघा, मी गया नहीं जिंदा हूँ. स्वामी महाराज हे शब्द आहेत. तर आपण स्वामी महाराजांना मनाभावेने सेवा केली तर स्वामी महाराजांचा अनुभव येतो आणि आपल्या सगळ्या काही संकटे आहेत, दुःख आहे, ते नाहीसे होतात. तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसाची ही सेवा करा. तुमच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे, दुःख येणार नाहीत आणि हे अनुभव येतच. हजारो लाखो लोकांना अनुभव येतो. तर ही सेवा माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.